या ठिकाणी आपण मुकुंददादा गावण उपाध्यक्ष पुरंदर भाजपा यांच्या 47वा वाढदिवसानिमित्त आपण शुभेच्छा जमलेला आहोत. 2 वर्ष कमी केले. आयुष्याच्या परीक्षेत कोणतेही गुण नसतात. लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं की आपण पास झालो. मी करू शकतो आणि मला हे जमणार नाही अशी वृत्तीची माणसं असतात. पण मुकुंदभाईंचं एक सत्य असं आहे की मी करू शकतो असं सकारात्मक वृत्तीचं व्यक्तिमत्व म्हणजे मुकुंददादा गावण यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जमलेलो आहोत. आणि निश्चितपणे मुकुंददादांना आपण शुभेच्छा देतोय. त्या गोरगरीब जनतेसाठी अडीअडचणीसाठी जे लोक आहेत त्यांच्या समस्या सोडण्यासाठी ईश्वर चरणी आपण प्रार्थना करूया की वाढदिवस आज तुमचा, आम्ही तुम्हाला काय द्यावे. वाढदिवस आज तुमचा, आम्ही तुम्हाला काय द्यावे. ईश्वर चरणी प्रार्थना. 100 वर्ष तुम्ही जगा. निश्चितपणे तुमचा हा वाढदिवस साजरा करताना आम्हाला एवढा आनंद होतो. आनंद किती झाला महत्वाचा नाही, तो वाटता आला पाहिजे. आणि असं वाटणारे व्यक्तिमत्व म्हणजे मुकुंददादा गावण. आणि निश्चितपणे मुकुंददादा तुम्ही समाजासाठी निश्चितपणे परमेश्वराने तुमची जी निवड केली ती योग्य आहे. आणि समाजासाठी तुम्ही झटणार आहात आणि समाजासाठी जे करणार आहात ते निश्चितपणे तुम्हाला फलदायी आहे. आणि त्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद तुमच्या पाठीशी निश्चित असणार आहेत. म्हणून तुमचं दीर्घायुष्य निश्चितपणे वाढेल, तुमचं निरोगी आयुष्य वाढेल. आणि आमच्या सगळ्या मित्रपरिवाराकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. किरकोळचे रत्न आदरणीय 47वा वाढदिवस साजरा करताना आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद होत आहे. कारण मी माझ्या अगोदरच्या मुलाखतीत पण बोललो की मला 55 वर्ष झाली, पण 55 वर्षात कमीत वयात सर्वात जास्त समाजकार्य करणारा जर कोण माणूस असेल तर आपल्या आदरणीय मुकुंदभाई. मित्रांनो, कपड्यांना सुगंधित करणं ही काही फार मोठी गोष्ट नाही, पण आयुष्याची खरी मजा तेव्हाच येते जेव्हा आपल्या कर्तबगारीनं आपलं आयुष्य सुगंधित होतं. आणि अशाच आपल्या कर्तृत्वाच्या कार्यशैलीतून समाजाशी अहोरात्र झटणारं एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणजे आपले आदरणीय मुकुंदभाई. गुलाबाचं सौंदर्य त्यांच्या पाकल्यात असतं, नदीचं सौंदर्य वाहत्या पाण्यात असतं, पण मुकुंदभाई सारखे असे तोला मनोचे काही मान्यवर असतात की त्यांचं सौंदर्य त्यांच्या कर्तृत्वाच्या कार्यशैलीत असतं. असंही आपल्यालाच नाही, अगदी उरण तालुक्याला हे लाभलेलं रत्न आहे. अतिशय समाजाशी त्यांची अगदी सगळ्यांपासून त्यांची नाळ जोडलेली आहे. याचा आपल्याला सगळ्यांनाच अभिमान आहे. आणि त्यांचा 47वा वाढदिवस साजरा होत आहे. मी परमेश्वराला एकच विनंती करीन की त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना परमेश्वर भरभरून यश देवो आणि त्यांना उदंड आयुष्य देवो ही ईश्वरचरणी सद्गुरूचरणी प्रार्थना करीन.